नमस्कार, मी आकाश जाधव. स्टेट बँक ऑफ इंडियाने पाठीमागे 3 महिने आधी सर्कल बेस्ड ऑफिसरची ॲडव्हर्टिजमेंट काढली होती. त्यासाठी एकदम बंपर 3850 वेकन्सीज होत्या. वेकन्सीज आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे फ्रेशर होते ते लोक वाट बघून होते SBI PO बद्दल. त्यांना थोडंसं थांबावं लागलं. पण जे वर्किंग प्रोफेशनल होते त्यांच्यासाठी ती मोठी अपॉर्च्युनिटी होती. त्याबद्दल एक व्हिडिओ केला होता आपण. त्यामध्ये चांगले व्ह्यूजही आले होते आणि खूप जणांनी त्याला अप्लाय केलं होतं. साधारण जे डाऊट वगैरे सोडवल्यानंतर चांगले ॲप्लिकेशन त्या निमित्तानं आले होते आणि मधल्या काळात विद्यार्थी हेही विचारत होते की CBO बद्दल गायडन्स करा, CBO बद्दल गायडन्स करा. आणि जशी SBIची फितरत आहे, जसं आपण म्हणतो की ज्यामध्ये अचानक काहीतरी नवीन, तसं जसं त्यांनी क्लरिकलच्या ॲडला अचानक 8 दिवसाच्या निकाल लावून लगेचच्या लगेच मेन्सची एक्झाम घेतली, बिलकुल त्याच पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाने अचानक पुढच्या 15-20 दिवसामध्ये म्हणजे काल 10 ऑक्टोबरला टाकलं की आपण 28 नोव्हेंबरला एक्झाम घेऊया. 10 नोव्हेंबरला टाकलं की आपण 28 नोव्हेंबरला लगेचच्या लगेच एक एक्झाम घेणार आहोत आणि एक्झाममध्ये क्वालिफाय झालं की नंतर इंटरव्ह्यू. ॲक्च्युअलमध्ये ॲड आली त्यावेळेला CBOसाठी इंटरव्ह्यू नव्हतं, CBOसाठी ऑनलाईन टेस्ट नव्हती, पण नंबर ऑफ ॲप्लिकेशन जास्त आल्यामुळं साधारणतः त्यांना तो वाला पार्ट त्यामध्ये ॲड करावा लागला. नंबर ऑफ ॲप्लिकेशनची अंदाजे संख्या किती आहेत, कशा पद्धतीने आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस आहेत, आपण हा वाला पार्ट आजच्या व्हिडिओमध्ये जे ते पाहणार आहोत. चला तर चालू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा स्टेट बँक ऑफ इंडियानं काय सांगितलेलं आहे हे बघूयात. स्टेट बँक ऑफ इंडियाचा जॉब हे आतापर्यंत बँकिंग इंडस्ट्रीमधला एक ल्युक्रेटिव्ह जॉब असं म्हणतात. त्या पाठीमागचं कारण की स्टेट बँक ऑफ इंडिया हे सगळ्यात मोठं कारण. दुसरं, आत्ता व्हिडिओ स्टार्ट करताना जस्ट एक 10 मिनिटं आधी मी इन्फॉर्मेशन वाचली होती की जी IBAची वेज सेटलमेंट आहे ती अप्रूव्ह झालेली आहे आणि ती अप्रूव्ह झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये सुद्धा पगारवाढ झालेली आहे. तर असे काही बाकी सगळ्या ज्या कोणत्या गोष्टी असतील ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केसमध्ये इतर पब्लिक सेक्टर बँकांपेक्षा आणि बहुधा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाकी जॉब्सपेक्षा असलेले पर्क्स आणि पगार हा सगळा पार्ट जो आहे तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जास्त असल्यामुळं विद्यार्थ्यांचा ॲक्च्युअलमध्ये जास्त ओढा त्या साईडला जास्त असतो. आता आपण स्टार्ट करत बघा. काल जे त्यांनी 10 ऑक्टोबरला टाकलं होतं त्यामध्ये त्यांनी आज सांगितलं त्यामध्ये की आम्ही ऑनलाईन टेस्ट जी आहेत ते ऑनलाईन टेस्ट घेऊ. ऑनलाईन टेस्टसाठी विद्यार्थ्यांना सेंटर निवडावं लागतील, कारण की फॉर्म भरताना हा वाला कॉलम नव्हता, कारण की फक्त इंटरव्ह्यू घ्यायचे होते. आता तुम्हाला सेंटर निवडायचे आहेत. सेंटर तुम्हाला 16 नोव्हेंबरपर्यंत निवडायचे आहेत. ते झालं की त्याच्यानंतर लगेचच्या लगेच 28 नोव्हेंबरला तुमची एक्झाम होईल. आता एक्झामसाठीचा सिलेबस नीट बघा. एक्झामसाठी जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, त्यासोबत KYC, AML म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग, प्रिव्हेंटिव्ह विजिलन्स, लीगल इश्यूज 30 क्वेश्चन 60 मार्क्स, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 20 क्वेश्चन 40 मार्क्स, रिझनिंग आणि कम्प्युटर 30 क्वेश्चन 60 मार्क, इंग्लिश 20 क्वेश्चन 40 मार्क. अशा पद्धतीने 2 तासाची एक्झाम आणि 100 क्वेश्चन 200 मार्क या पद्धतीने आहे. ही एक्झामची लेवल काय असेल, कशी असेल, बिलकुल आपण पुढे पाहतोय. सोबत एक त्यांची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम पण होईल, ज्यामध्ये लेटर रायटिंग 25 मार्क्स आणि एसे 250 वर्डचा 25 मार्क. ह्या 50 मार्काला थोडंसं नीट बघा, वेळ थोडासा कमी दिलेला आहे, 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. टोटल 50 मार्कासाठी ह्या 2 लेटर आणि 250 वर्डचा एसे याची सुद्धा चांगली प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, तर तेवढा वेळ त्याने दिलेला आहे. त्यानंतर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. SBIला सेक्शनल कट ऑफ नसतो, त्याच्यामुळे सेक्शनल कट ऑफ नाही, हा एक पार्ट त्यात ॲड झालेला आहे. त्यानंतर ह्या टेस्टमध्ये पडलेले मार्क जे आहेत हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत. याचा फायनल सिलेक्शनची संबंध नाही. फायनल सिलेक्शन हे फक्त इंटरव्ह्यूच्या मार्कावर होणार आहे. तर तो सिलेक्शन करायला दिलेल्या इंटरव्ह्यूसाठी रिटर्न पासून इंटरव्ह्यू पर्यंत 1:3 या रेशोमध्ये कॅन्डिडेट्स बोलावले जाणार आहेत आणि फायनल सिलेक्शन जे आहेत हे फक्त इंटरव्ह्यूच्या मार्कांवर केलं जाणार आहे. असा हा ओव्हरऑल पार्ट आहे. हा पार्ट जसाच्या तसा आहे. ह्याच्यातून आपल्याला काय काढायचं आहे, मी शक्यतो कोणताही व्हिडिओ बनवत असताना त्यातली माहिती एक पार्ट झाला, पण त्याच्यातून आपल्या कामाचं काय आहे, कसं आहे, कॅन्डिडेटनं ते पाहणं आवश्यक आहे. आपण तो वाला पार्ट सध्या चालू करून देऊयात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याच्याबद्दल हा चौथा पार्ट आहे. एक्झामची लेवल कशी असेल, तर बघा एक्झामची लेवल एक अंदाज असा आहे की मॉडरेट टाईपची असेल. ती SBI PO प्री इतकी सोपी असेल का, तर नाही. आणि ती SBI PO मेन्स इतकी अवघड असेल का, तर त्याचं उत्तर आहे नाही. ही दोघांच्या मध्ये असेल. त्या पाठीमागचं लॉजिकही आहे का, त्या पाठीमागचं लॉजिक असं की शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया जेव्हा ॲड काढते बघा, ॲडव्हर्टिजमेंट काढल्यानंतर PO साठी जी ॲड काढते, PO साठी प्रीचा पेपर असेल तर तिथे लिहिलं असतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड
आणि मेन्सचा असेल तर मेन्सला लिहिलेलं असतं डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, तो वाला पार्ट लिहिलेला असतो. बिलकुल, त्यामुळं इथं मेन्सला जे लिहिलेलं आहे तो वाला पार्ट ॲडेड आहे. जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस हा वाला पार्ट असतो SBI PO साठी. त्यासोबत थोडासा पार्ट ऍड केलाय KYC AML, प्रिव्हेंटिव्ह विजिलन्स आणि लिगल इश्यूज, हा वाला पार्ट एक्स्ट्रा ऍड केलेला आहे. बाकी बऱ्यापैकी स्ट्रक्चर जे आहेत, DI तसंच, रिझनिंग तसंच. तर ओव्हरऑल ज्या पद्धतीनं वर्डिंग त्यांनी यूज केलेली आहे ते पाहता असं वाटतं की हा SBI PO इतका डिफिकल्टी नाही, पण SBI PO प्री इतका सोपाही नाही आणि SBI PO मेन्स इतका डिफिकल्टी नाही. कुठेतरी RRBच्या POचा मेन्स वगैरे ज्या पद्धतीने होतो अशा पद्धतीनं मॉडरेट टाईपचा पेपर जो आहे तो असणार आहे. पुढे तिथून पुढे जाऊयात. नेक्स्ट मुद्दा मला सांगायचा होता, कोणकोणते टॉपिक आपण या 15 दिवसामध्ये रिवाइज केले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आजचा व्हिडिओ पाहणारे लोक बऱ्यापैकी वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्यांनी आयदर काम आधी केलेलं आहे किंवा सध्याला ते काम करतायत. तर त्यांच्यासाठी एक डोक्यातून काढून टाका की तुमची कॉम्पिटिशन फ्रेशर सोबत नाहीये. फ्रेशर सोबत असली असती तर अवघड गेलं असतं. तुम्हालाही 15 दिवसाचा वेळ मिळालेला आहे आणि तुमच्या अपोनंट, तुमचे जे सोबतचे कॉम्पिटिटर आहेत त्यांनाही 15 दिवसाचा वेळ मिळालेला आहे. वेळ कमी जास्त मिळालेला नाहीये, त्यामुळे अचानक ही जी काही कंडिशन आहे ती माझ्या एकट्यावरच आलेली आहे आणि बाकी लोकांवर नाही, यातला विषय नाही, ते सगळ्यांवर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची तयारी एकसारखी आहे. त्यातल्या तुमच्या मागच्या 2, 3, 4, 5 वर्षाच्या अनुभवानंतर, कधी कधी 2016-17 नंतर एक्झामचा पॅटर्न बऱ्यापैकी IBPSचा बदललेला आहे 16-17, आणि तो बदल पहिल्यांदा चालू केला SBI POनं चालू केला. प्री मेन्स स्ट्रक्चर आणलं त्यांनी SBIनं, त्यानंतर सेक्शनल कट ऑफ काढून टाकला, त्याच्यानंतर सेक्शनल टायमिंग कोणी आणलं तर SBIनं आणलं. हे सगळ्या गोष्टी SBIनं चालू केल्या. तर आधीचा तुम्ही केलेला काळामधला ना आताच्या काळामधला यातला बऱ्यापैकी नाही, मी म्हणेल जमीन आसमानचा फरक एक्झामच्या डिफिकल्टी लेवलमध्ये. म्हणून याचा कट ऑफ जो आहे 200-250 मार्कापैकी 200+50, 250 पैकी तो कट ऑफ कमीच लागणार आहे, कारण की तुमची कॉम्पिटिशन दुसऱ्या एखाद्या वर्किंग प्रोफेशनल सोबत आहे. त्याच्यामुळे त्याचा ताण घेऊ नका की पेपर डिफिकल्ट आला तर कसा. हा, किती लोकांनी अप्लाय केलेलं आहे, कसं आहे, त्याचं कंपॅरिझन कसं आहे, तो वाला पार्ट फक्त शेवटपर्यंत बघा, तो तुमच्या कामाचा आहे. त्यानंतर क्वांटमध्ये सध्याला स्टेट बँक ऑफ इंडियाकडे बघितलं तर महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला ह्या दिवसामध्ये कोणते करायचे आहेत बघा. तर डेटा इंटरप्रिटेशन करायचं आहे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी करायचं आहे, त्याच्यानंतर कमर्शियल मिक्स DI करायचे आहेत आणि डेटा सफिशियन्सी आणि क्वांटिटी बेस्ड इन्क्विटी करायचं आहे. नंबर फ्रीजचे 2-3 क्वेश्चन आले तर जो न्यू पॅटर्न मधली नंबर फ्रीज आहे जी स्टेट बँक ऑफ इंडियाला शक्यतो विचारतात, तर त्या पद्धतीनं नंबर फ्रीजचा एखाद दुसरा क्वेश्चन मध्ये ऍड केला तर त्या पद्धतीने असू शकतो. लॉजिक मध्ये एकदम मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे सिटिंग ॲज अरेंजमेंट अँड पझल, क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट जो आहे तो एक 5-1 मार्काला येतोच. आता एका क्वेश्चनला तुम्हाला 2-2 मार्क आहेत त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर रिव्हर्स आणि न्यू पॅटर्न मध्ये सिलो, ज्यामध्ये फ्यू आणि ओनली फ्यूची कंडिशन जी येते, आणि मागच्या 2-3 एक्झाम मध्ये यावर्षी इनपुट आउटपुटचा जो पार्ट आहे तो कंटिन्युअस ऍड केलेला आहे, ते इनपुट आउटपुट वाला पार्ट. इंग्लिशमध्ये लेवल कशी येईल हे पाहायचं असेल तर सोपं काम, 31 ऑक्टोबरला SBI असिस्टंटची मेन्सची एक्झाम झालेली आहे. तर SBI असिस्टंटच्या मेन्सच्या पेपरचं अनालिसिस एकदा युट्यूबवर बघून घ्या, त्या टाईपचे क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. तर त्या पद्धतीनं इंग्लिशची चांगली रीडिंग असेल तर इंग्लिशच्या वेगळ्या तयारीची गरज तुम्हाला पडणार नाही. सोबत आपण GA वर आलो तर GA मध्ये आतापर्यंत PO साठी एवढंच असायचं, मी कलर मुद्दामून वेगळा यूज कराय की हा वाला पार्ट त्याच्यामध्ये ऍड आहे. KYC आहे, अँटी मनी लॉन्ड्रिंग आहे, प्रिव्हेंटिव्ह विजिलन्स आहे आणि लिगल इश्यूज आहेत, त्याबद्दलचा पार्ट आहे. एक्झामसाठी सेक्शनल कट ऑफ नाहीये, नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शनला 1:3 या रेशोमध्ये आहे. ऑनलाईन एक्झाम जी आहे ते क्वालिफाईंग होणार आहे, बाकी 100% सिलेक्शन जे आहेत ते इंटरव्ह्यूवर होणार आहे. या पद्धतीनं ओव्हरऑल एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे ते एक्झामचं स्ट्रक्चर असणार आहे. आता पुढे त्यामध्ये जर आपण अजून थोडंसं खोलात गेलो, ही मोठी अपॉर्च्युनिटी का आहे. पाठीमागे जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता मी त्यात लिहिलं होतं की दशकातील सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी कुणासाठी, जे वर्किंग प्रोफेशनल आहेत. पाठीमागच्याचा टायटल काही तो मनानं किंवा मुद्दामून टाकला नव्हता, कारण की एवढी मोठी ऍड एखाद्या वर्किंग प्रोफेशनलला याच्या आधी आलेली नव्हती. पुढे अंदाजे 3850 जागांसाठी माझा अंदाज आहे की 30,000 कॅन्डिडेट जे आहेत ते एक्झामसाठी एक्सपेक्टेड आहेत. हा 30,000 आकडा का आला, कुठून आला, त्याच्यासाठी मला असं वाटतं तुम्ही माझ्याच व्हिडिओच्या वेगवेगळ्या पास्टमध्ये गेलात तर तुम्हाला त्यात एवढं तरी कळेल की हा गेस जरी असेल, हा एकदम रॅन्डम गेस नसेल, काही ना काही ऑथेंटिक माहिती याच्या पाठीमागे असेल. तर अंदाजे
30,000च्या आसपास कॅन्डिडेट जे ही एक्झाम देणार आहेत. पुढे 30,000 देणार आहेत आणि मी काय सांगितलं 3850 वेकन्सीज गुणिले तिप्पट. आता इंटरव्ह्यूसाठी एवढे लोक क्वालिफाय होणार आहेत. 11,550 मी अंदाजे सांगतो. 11,550. आता याच्यातून मायनस काय काय करावं लागतील बघा. तुमची कॉम्पिटिशन कुणासोबत कमी होणार आहे. ह्या अंदाजे 30,000पैकी ऍबसेंट सोबत तुमची कॉम्पिटिशन राहणार नाहीये. आणि दुसरं ज्यांचे डॉक्युमेंटच व्हॅलिड नाही आहेत, इनव्हॅलिड डॉक्युमेंट वाले, म्हणजे ज्यांचं वर्क एक्सपिरियन्स व्हॅलिड नव्हता पण अशा बिचाऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे, असे लोक सुद्धा मायनस करून टाका. कारण की ते जरी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले तिथून पुढे त्यांचं काही होणार नाहीये. त्यामुळं एवढे लोक मायनस होतील. आणि माझा अंदाज असा आहे की तुम्हाला एका जागेसाठी मी 30,000तून व्यवस्थित बघा काय मायनस करतोय. एका जागेसाठी तुम्हाला 2 किंवा जास्तीत जास्त 2.25 लोकांची कॉम्पिटिशन आहे. अर्थात ही एक्झाम तुम्ही जास्त सिरियसली द्या म्हणून मी हे सांगतोय. बरं, हा आकडा अचानकच सांगण्याच्या पाठीमागचं कारणही आहे की याची कॉम्पिटिशन जी आहे, काही लोक एक्झाम ऍड केली म्हणून पॅनिक होतील, त्याच्यापेक्षा एक्झाम ऍड केली ती चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यातून बाकी काही लोक साईडला निघणार आहेत. आपल्यासाठी मोठी संधी आहे. अजून दिवाळीच्या सुट्ट्यामुळे खूप लोक फेस्टिवल मूड मध्ये असतील, त्यांना त्यांचं राहू द्या. आपले हे 15 दिवस चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्याचा खूप जास्त बेनिफिट होणार आहे. जनरल अवेअरनेस आणि लॉजिकल रिझनिंग जे आहेत हे बऱ्यापैकी तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय करण्यासाठी मदत करतील. त्याच्यामध्ये कम्प्युटर असं लिहिलेलं आहे, पण रिझनिंग सोबत कम्प्युटर दरवेळेला लिहितात, पण त्या ठिकाणी एखादा इनपुट आउटपुटचा क्वेश्चन आला की त्याच्याशिवाय वेगळं काही नसतं. ॲज सच कम्प्युटरचा पार्ट आजपर्यंत कधीच मेन्सला वेगळा रिझनिंग आणि कम्प्युटरमध्ये कम्प्युटरचे क्वेश्चन आलेले नाहीत. कम्प्युटर ॲज अ सेक्शन वेगळा RBI असिस्टंटच्या मेन्सला, ग्रामीण बँकांच्या असिस्टंट आणि ऑफिसरच्या मेन्सला आलेला आहे, पण याला कम्प्युटर ॲज अ वेगळा सेक्शन, वेगळे क्वेश्चन्स अपेक्षित नाहीत. तर या पद्धतीनं तुम्हाला हे असू शकतं. आता यानंतर बऱ्यापैकी बघा जुने मुलं कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा जुने माझे विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या ICICI, ॲक्सिस, त्यानंतर बाकी दुसऱ्या प्रायव्हेट बँकांमध्ये, ग्रामीण बँकांमध्ये आहेत. ह्यांची त्यानंतर बाकी नॅशनलाइज बँकांमध्ये ज्यांच्या सध्याला थोडासा इश्यू चालू आहे की आपण प्रायव्हेटाईजच्या अशा हिशोबानं चालू आहेत, ह्या सगळ्यांनी ह्या बँकेला अप्लाय केलं होतं. आता 15 दिवस गाईड करायचं आहे. इनफॅक्ट इतके कॉल्स अलीकडे होते की आपल्याला ह्या CBOच्या एक्झामसाठीची इंटरव्ह्यू बॅच चालू करायचीच होती. इंटरव्ह्यू बॅचसाठी पहिल्यापासून मी अभिषेक गायके सर आणि त्याच्यानंतर सुशील रगडे सरांच्या संपर्कामध्ये होतो. आता कारण की नंबर ऑफ कॉल्स तेवढे जास्त यायचे, बहुतेक कॉल्स ते पुणे मुंबईहून जास्त यायचे, कारण की तिकडे बऱ्यापैकी फायनान्स सेक्टरमध्ये काम करणारे नंबर ऑफ एम्प्लॉई जास्त आहेत. ह्या सगळ्यांनी अप्लाय केलं होतं. तर आता सध्याला त्या इंटरव्ह्यूच्याच हिशेबानं आता 15 दिवस जे मिळालेले आहेत त्याच पोरांना थोडंसं पुश करायचं. बेसिकली इंटरव्ह्यूचा पार्ट शेवटपर्यंत घेणारच होतो, पण पहिल्यांदा असं विचार केला इंटरव्ह्यूचे कॉल्स वगैरे काय येतील, कधी येतील, त्याचा पहिल्यांदा वाट बघूयात. पण त्याच्या आधी ही एक्झाम आणली तर आपल्याला इंटरव्ह्यूचीच बॅच आहे, पण त्याच्या आधी 15 दिवस एक क्विक रिव्हिजन सगळ्या टॉपिकचं करून घ्यायचं आहे. सो दॅट मी जी काही तुम्हाला कॉम्पिटिशन म्हणतोय 1:2 किंवा 1:2.5 म्हणजे 30,000 जागा, त्यातून 30,000 फॉर्म, त्यातून मायनस करा ॲबसेंट, त्यातून मायनस करा तुमचे इनव्हॅलिड ज्यांनी डॉक्युमेंट टाकलेले आहेत, अशा हिशोबानं एका जागेसाठी 2-2.25 लोक पाहता एक चांगला चान्स तुमच्यासाठी आहे. जर 2 लाख 2.5 लाख ऍप्लिकेशन आले असते तर तुमच्या हातातून चान्स जाण्याचे चान्सेस जास्त होते, कारण की तुम्ही बऱ्यापैकी रिटर्न एक्झामच्या तयारी होते. तर एकाच 2 म्हणलं तर 10 लोकांनी एक्झाम दिली तर चांगले चान्सेस आहेत की 5 लोक त्यामधून सिलेक्ट होतील. 100 लोकांनी दिली तर 50, 52, 50, 48, 50, 45 या हिशोबाने सिलेक्ट होतील, क्वालिफाय होतील इंटरव्ह्यूला. तर अशा पद्धतीने एक चांगला चान्स तुमच्या समोर आहे, त्याला वाया घालू नका, हेच माझं म्हणणं होतं. तर त्यांच्यासाठी ओव्हरऑल इंटरव्ह्यू आणि अलीकडचे 15 दिवस ह्या सगळ्या गोष्टी समराईज करण्याच्या हिशोबानं एक बॅच आपण स्टार्ट करतोय. बॅच ही हिंदी इंग्लिशमध्ये असेल. रिझन असं आहे की हे जे काही मी 30,000 ऍप्लिकंट सांगितले हे महाराष्ट्रात नसून अख्ख्या भारतात आहेत. त्यामुळे बॅच घेतानाच हिंदी इंग्लिश, कारण की ती सुद्धा फॅकल्टी टीम आपल्याकडे अवेलेबल आहे जी हिंदी इंग्लिशमधून शिकवते. तर त्यामुळं ही बॅच हिंदी इंग्लिशमध्ये पहिले 15 दिवस सांगेल, कारण की त्यानंतर इंटरव्ह्यू जसा आला तो पार्ट एनी हाऊ इंग्लिशमध्ये सांगायचा आहे. त्यामुळं बॅच पहिले 15 दिवस हिंदी इंग्लिश आणि मग इंटरव्ह्यूचा पार्ट इंग्लिशमध्ये ह्या हिशोबाने आपल्याला घ्यायचा आहे. आता त्यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन टेस्टच्या हिशोबानं, ऑनलाईन एक्झामच्या हिशोबानं 13th to 27th या हिशोबाने आपल्याला बॅच चालवायची. त्याच्यानंतर जसं बॅच संपली
तसं इंटरव्ह्यूच्या वाट न पाहता डेटची इंटरव्ह्यूचे पहिले जे राऊंड्स आहेत ते राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। इंटरव्ह्यू बद्दलची डिटेल माहिती जी आहे ही माझ्यासोबत सुशील रगडे सर देतील, कारण की इंटरव्ह्यूचा पूर्ण पार्ट तेच हेड करणार आहेत। अलीकडे टेस्ट आली त्यामुळे माझं काम आलं। त्यानंतर बॅच आपली लाईव्ह असणार आहे। बॅचचा वेळ सकाळी 7 ते 9:15 आणि संध्याकाळी 7 ते 9:15 असा ठेवलेला आहे, सो दॅट तुम्ही लोक वर्किंग आहात तर ह्या वेळेमध्ये आपल्याला बॅच घेता येतील। डेली 4 सेशन्स आपल्याला घेता येतील। दिवाळीच्या दिवशी सुद्धा यामध्ये एकही सुट्टी आपल्याला द्यायची नाही, एकही सुट्टी द्यायची नाहीये। एवढा वेळ घ्यायचा आहे। जर विद्यार्थ्यांची डिमांड आली की अजून जास्त घ्या, मग तर काही प्रॉब्लेमच नाही, अजूनही जास्त घेता येईल। यामध्ये मिनिमम 4 सेशन घ्यायचे। सेशन्स वाढवण्याची गरज पडली तर कसलाही प्रॉब्लेम नाही। फक्त एक 15 दिवसामध्ये आपण कसं त्या इंटरव्ह्यू क्वालिफायसाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होऊ त्या हिशोबाने आपल्याला प्रयत्न करायचे। बॅचचं मीडियम हिंदी इंग्लिश असेल। डेली 4 सेशन सकाळी 2 संध्याकाळी 2 या हिशोबाने घ्यायचंय। सगळ्या टॉपिकचे क्विक रिव्हिजन घेऊन टाकायचे आणि ओव्हरऑल इंटरव्ह्यूसाठीच हा वाला पार्ट असल्याने इंटरव्ह्यूच्या हिशोबानेच ती बॅच होती। बॅचसाठी जी फीस असेल ती 3499 प्लस GST ही असणार आहे। बॅच लगेचच्या लगेच 12 तारखेपासून लाईव्ह होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये कसलाही डेमो ठेवलेला नाहीये। बाकी बॅचेसला शक्यतो 2 दिवस 4 दिवस 5 दिवस डेमो असतो। याला डेमो न ठेवण्याच्या पाठीमागचं कारण आहे की बॅच कमी दिवसासाठी जे काही विद्यार्थी लवकरात लवकर एनरोल होतील लगेचच्या लगेच बॅच, आणि बॅच झाल्या लगेच त्यांच्या इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सुद्धा त्याच माध्यमातून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत। तर ओव्हरऑल या पद्धतीनं बॅच बद्दलचा सगळा पार्ट हे 15 दिवस माझ्या हातात असतील आणि याच्या नंतरचे 15 दिवस जे आहेत हे सुशील रगडे सरांच्या हातात असतील। ओव्हरऑल आतापर्यंत जे लोक पहिल्यांदा पाहतात किंवा ह्याच्या आधी तुम्ही या फॅकल्टीला पाहिलेलं नाही, ऐकलं नसेल, तर फक्त मी दोघांबद्दलची इंट्रोडक्शन देऊन टाकतो। सुशील रगडे सर जे आहेत हे BENTC आहेत, जे इंटरव्ह्यूचा पार्ट हँडल करणार आहेत। त्यांचं MBA फायनान्स आहे, नेट GRF आहे मॅनेजमेंटमधून, नेट इकॉनॉमिक्स आणि सायकोलॉजीमध्ये सुद्धा आहेत। ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक्स मॅनेजर होते, जे ग्रुप तुम्ही ज्याला RBIची एक्झाम म्हणतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, त्याच्यामध्ये त्यानंतर त्यांचं सिलेक्शन नाबार्ड, SBI स्केल 2, SBI PO, SBHPO आणि त्याच्याशिवाय अलाहाबाद बँकेसारख्या अजून वेगवेगळ्या 10 PSBs मध्ये झालेलं आहे। त्यानंतर SSC CGL मधून त्यांचं सिलेक्शन इन्स्पेक्टर आणि सेंट्रल एक्साइज मध्ये झालेलं आहे। ओव्हरऑल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जॉबला अक्रॉस इंडियामध्ये एक ग्लॅमर आणण्याच्या पाठीमागं त्यांचा एक मोठा हात जो आहे तो मागच्या 5 वर्षापासून आहे। सोबत ॲप्टिट्यूडचा पार्ट मी घेताना मी आकाश जाधव, माझं पण BENTC झालेलं आहे। माझं BE गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद इथून झालेलं आहे। SSCची ती एक्झाम CGLची, ज्यामध्ये माझा ऑल इंडिया रँक 50 होता। बँकेमध्ये फायनल सिलेक्शन PO म्हणून मी फक्त ऑफिसरचे निकाल त्यामध्ये ठेवलेले आहेत। त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि ICICI बँक या बँकांमध्ये झालेलं आहे। इन्शुरन्समध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्सला AO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे। MBA एंट्रन्समध्ये मी 2006-7 पासून ते 13 पर्यंत कंटिन्युअस कॅट अपिअर केलेली आहे आणि कॅटमधून माझं फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली इथे सिलेक्शन झालेलं आहे। ओव्हरऑल ॲप्टिट्यूडमध्ये मागच्या 10-11 वर्षापासून असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात ह्या पेपरच्या खूप जास्त टचमध्ये असल्यामुळं मेन्ससाठी वेगवेगळ्या मेन्ससाठी स्क्राईब म्हणून जाताना लगेचच्या लगेच थोडा जरी बदल क्वांट रिझनिंग इंग्लिशमध्ये झाला तर तो लगेचच्या लगेच पकडता येतो। तर त्यामुळं अजून सुद्धा पेपरच्या फ्लोमध्ये असल्यामुळं ते समजायला आणि पेपरच्या लेवल आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागत नाही। तर ओव्हरऑल या पद्धतीनं हे पहिला पार्ट माझ्या साईडनं ऑनलाईन टेस्टचं प्रिपरेशन आणि दुसऱ्या साईडला इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे तो सुशील रगडे सर कंटिन्यू करणार आहेत। बाकी एक्झॅक्ट इंटरव्ह्यू बद्दलची प्रोसेस काय असेल, कशी असेल, कोणकोणत्या पद्धतीने आपण इंटरव्ह्यूचा पार्ट घेणार आहेत त्याच्याबद्दल पुढच्या काही मिनिटांमध्ये लगेचच्या लगेच सुशील सर तुम्हाला गाईड करतील। थँक्यू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापैकी काही जण मला ओळखत असतील जे महाराष्ट्रातले आहेत आणि RBI, नाबार्ड, सेबी किंवा IRDA सारख्याच्या परीक्षांसाठीची तयारी करतात। माझं यूट्यूब चॅनलवर तुम्ही काही लोकांनी मला बघितलं असेल। तर आता याच्यामध्ये आकाशनी मला स्टार्टिंगला रिक्वेस्ट केली की सर आपल्याला इंटरव्ह्यूची स्पेशल बॅच घ्यायची आहे आणि मला ॲक्च्युली इंटरव्ह्यू
जो RBIचा आहे, सेबीचा आहे, नाबार्डचा आहे, इंटरव्ह्यू घेण्याचा भरपूर अनुभव आहे. कारण आणि मोस्टली जे RBI सारख्या परीक्षांना जे विद्यार्थी अपियर करतात, तर ते मोस्टली जे बँकांमध्येच काम करतात आणि स्पेसिफिकली त्याच्यामध्ये जे SBI POमध्ये म्हणजे SBIमध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा असतो फायनल सिलेक्शनमध्ये. आणि मी SBIचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा इंटरव्ह्यू पूर्ण भारतामध्ये सगळीकडे जाऊन घेतला आहे. म्हणजे इवन दिल्लीला गेलो होतो मागच्या वर्षी मी. नंतर कलकत्ता आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, चेन्नई आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि मुंबई या सर्व ठिकाणी मी फेस टू फेस इंटरव्ह्यू कंडक्ट केले होते. पण आता तुम्हाला सध्या माहिती आहे की सध्या कोविडचा पिरियड चालू आहे, लॉकडाऊन आहे. त्याच्यामुळे मोस्टली आमचा जो प्लॅन आहे की पहिल्यांदा आपला जो इंटरव्ह्यू राहील आपण याच्यामध्ये झूमच्या माध्यमातून करण्याचा आपण योजलेला आहे. परंतु जर गव्हर्नमेंटनी जर परमिशन दिली तर औरंगाबादच्या सारख्या ठिकाणी आपण एक वर्कशॉप अरेंज करू, ज्याच्यामध्ये 1-2 दिवस लेक्चर चालतील, ज्याच्यामध्ये आपण जे काही सगळे महत्त्वाचे जे घटक आहेत, कारण की तुम्ही काय करता सध्या जॉबला आहात, त्याच्यामुळे जॉब ओरिएंटेड इंटरव्ह्यू याच्यामध्ये असणार आहेत. इंटरव्ह्यूमध्ये मी राहील, आकाश सर राहतील, नंतर अजून बरेच जे काही फॅकल्टी आहेत, जे रिटायर्ड झालेले SBIचे ऑफिसर्स आहेत आणि बाकीच्या ज्या काही बँका आहेत ज्याच्यामध्ये ज्यांनी स्वतः इंटरव्ह्यू पॅनलमध्ये काम केले, असे पण काही आपले रिटायर्ड अधिकारी जे आहेत ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि बघा, ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही जर तुम्ही घालवली तर मी म्हणेल ही सगळ्यात मोठी तुमची चूक राहील. कारण की जर तुम्हाला SBIमध्ये एंटर करायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 10 लाख विद्यार्थ्यांना फेस करावं लागतं. पण याच्यामध्ये आकाश सरांनी सांगितलं की जवळपास 30,000 लोकांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे. आणि तुम्हाला एक माहिती की हे जे 30,000 विद्यार्थी आहेत यांचा सध्या कॉन्टॅक्ट अभ्यासापासून तुटलेला आहे, कारण की ते बँकात जॉब करतात 2-3 वर्षापासून. आणि सध्या जर तुम्ही बघितलं 2019मध्ये आणि 20मध्ये बऱ्यापैकी पॅटर्न बदललेला आहे बँकिंग एक्झामचा. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे 15 दिवस मिळालेत बघा, तुम्ही एक विचार करा लाँग टर्ममध्ये. तुम्ही जर आता एंटर केलं SBIमध्ये तर तुमची पूर्ण लाईफ आहे. आणि सरांनी सांगितलं की आजच IBAची सेटलमेंट झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की जी पब्लिक सेक्टर बँकची सेटलमेंट असते त्याच्यापेक्षा ओव्हर अँड अबव जवळपास 4 ते 5% किंवा कधी 10% सुद्धा जास्त हे SBI स्वतः ॲडिशनल बेनिफिट्स देत असतं या त्यांच्या ऑफिसर्सला. त्याच्यामुळे आणि तुम्ही असं विचार करू नका की तुम्ही स्केल 1ला चालले. त्याच्यामध्ये तुम्हाला जितकी तुमची वर्ष सर्व्हिस झालेली आहे तितक्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला इन्क्रिमेंट्स मिळणार आहेत. त्याच्यामुळं बिलकुल ही संधी तुम्ही दवडू नका. आणि कमी दिवस मिळाले, मला तर वाटतं हे डिसॲडव्हान्टेज नाही तर ॲडव्हान्टेज आहे तुमच्यासाठी, कारण की फार कमी मुलं याला सिरियसली करतील. आता दिवाळी आहे बघा, आपल्याला दिवाळी भरपूर करायच्यात, चांगल्या पद्धतीने करायच्यात. त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही फक्त 15 दिवस चांगला अभ्यास करा आणि तुम्हाला जर सिलेक्शन झालं तुमचं तर तुमची पूर्ण लाईफ चांगली होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे SBI ही एक आजच्या डेटला सगळ्यात सेफ बँक आहे, ज्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक आहे ही. त्याच्यामुळे बाकी कोणत्याही बँक जातील पण गव्हर्नमेंट SBIला जाऊ देणार नाही. ठीक आहे. आणि सरांनी सांगितलं तुम्हाला की आता बघा, असं नका विचार करू की फक्त 28,000 30,000 फॉर्म आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये आपण सिलेक्शन होऊन जाऊ. पण मला सांगा याच्यामध्ये चान्सेस किती आहेत? जर विचार करायचा 10 लाख फॉर्म आले असते तर तुम्ही सोडून दिली असती आशा. पण आज असं आहे की आणि काही गोष्टी याच्यामध्ये अशा पण आहेत की ज्याच्यामुळे विद्यार्थी डिस्क्वालिफाय होणार आहेत. काही लोकांचे सर्टिफिकेशन बरोबर नाही, काही लोक अभ्यास करणार नाही. त्याच्यामुळे 1:2चा रेशो राहणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल याच्यामध्ये तुम्ही ढिलाई करायची नाही अभ्यास करण्यामध्ये. प्रिलिम पास आपली ही जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्ही पास करायची आणि जी इंटरव्ह्यूची तयारी आहे त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आमची जी टीम आहे ती घेणार आहे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींवर, म्हणजे मी स्वतः SBIमध्ये स्केल 1 स्केल 2ला माझं सिलेक्शन झालं होतं. मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 3 वर्ष काम पण केलेलं आहे आणि मागच्या 6 वर्षापासून विद्यार्थ्यांना गाईड पण करतोय. त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारची टीम आहे आपली. आणि हा अपॉर्च्युनिटी तुम्ही बिलकुल तुम्ही घालवली नाही पाहिजे. आणि आपण सगळ्या पद्धतीने बघा, फोनवर आपण इंटरव्ह्यू झूमच्या माध्यमातून घेऊ, तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा मला भेटायला येऊ शकता. यावर्षी मी RBI ग्रेड बी सारख्या परीक्षेमध्ये 230 इंटरव्ह्यू घेतले, ते पूर्ण भारतामध्ये फिरून. आणि जवळपास 70-80 विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं असेल. त्याच्यामुळे तुम्ही जिथं असाल आणि बऱ्यापैकी डिमांड आली, फॉर एक्झाम्पल मुंबईतून डिमांड आली किंवा पुण्यातून आली किंवा आपल्या कोल्हापूरसारख्या ठिकाणाहून आली की बाबा 20-25 जण आहेत, 30 जण आहेत की सर तुम्ही इकडे या, आम्ही एवढे विद्यार्थी आहोत, तरी आम्ही त्यावेळेस तुमच्या तिथं येऊ. गव्हर्नमेंटनी जर परमिशन दिली तर आपण तुमच्यासाठी वर्कशॉप टाईपचं अरेंजमेंट आणि फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊ. त्याच्यामुळे ही एक फार चांगली संधी आहे. जवळपास 4,000 जागा आहे बघा, जवळपास 4,000 जागा आहेत. आणि ही संधी बिलकुल दवडू नका. आमच्याकडून जेवढा सपोर्ट एक्झाम क्रॅक करण्यासाठी आणि इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी जेवढा सपोर्ट आमच्याकडून देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.